25वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा, वासनात वासुदेवा, माया अवयवा, म्हणोनी तू ते माधवा, सगुण स्थिती विराजे. हे चक्रचाळका यदुपती, वदवी आता रसाळ युक्ती, जेणे श्रोते आनंद पावती, नवरसाते वेधूनिया. मागिले अध्यायी भर्तरी नाथ, अवंतिके आला व्यवसायाते, ते जननादी पाळण यथाश्रुत, वदविले महाराजा. या परी पुढे कथा गहन, वदवी नवरसा सुढाळपण, ऐसे वदता रुक्मिणी रमण, संतोष चित्ती जाहला. जाहला तरी आता श्रोती, कथा स्वीकारा श्रवणार्थी, व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रति, अवंतिकेसी पातले. पातले परी ग्रामाजवळी, करिते झाले शिबिरस्थळी, रचोनी गोण्या कनकपट सकळी, शिबिरावरी विराजले. ऐसिये परी व्यावसायिक, उतरते झाले स्थान स्थायिक, तो अस्ताचळा गेला अर्क, व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवूनी एक्या ठाई, शेक घेती व्यवसाय, तो निकट येऊनी जंबुकमही, कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ परी स्वभाषेत, बोलते झाले जंबुक समस्त, व्यावसायिक हो या स्थितीत, बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी, महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरूनी नेतील तातडी, सावध होऊनी बैसारे. ऐसे जंबुक बोलता वाणी, भर्तरी ऐकता झाला कानी, ऐकताची विचार अंतःकरणी, करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिक अन्न, आपण करीत आहो भक्षण, तरी याते श्रुत करून, उपकाराते सारावे. ती मातेचा उपकार, जेवी पेडी तसे खगेंद्र, तेवी व्यावसायिकांचा उपकार. जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका, तस्कर धाड घालू आले ऐका, येत आहे ती तुम्हावरते. म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक बोले स्वभाषे करून, भुंकत तरी भाषा मज कळून, येत आहे महाराजा. तरी मी तुमचे भक्षिले अन्न, म्हणून वदलो गुप्त न ठेवून. ऐसे बोले भर्तरी वचन, विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करूनी धारण, बैसते झाले सावधपणे, काष्ठवणी योजूनिया. पोटी घालूनी माल भारती, सावध पहारे देती भवती. तो तस्कर धाडी शतानुशती, येऊनिया पोचले. पोचले परी व्यावसायिक, परम झुंजार ब्रीददायिक. यंत्र घाये तस्कर सकळिक, जर्जर केले सर्वस्वी. परम जर्जर तस्कर होता, मग वित्ताची सोडूनी वार्ता. पळते झाले शस्त्रघाता, साहवेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते, पळूनी गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊन हडबडत, बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊन भर्तरियासी, घेऊन बैसले मंडपासी.
परी सावधपणी लोटनिया निशी दीड प्रहर राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबुक येऊन तेथ भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पुसती प्रश्न उक्ते पुन्हा जंबुक येऊन येथे काय बोलले ते सांग ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका तरी उत्तर दिशेहून आता पांथिक येत आहे दक्षिणे जात शिववर्दी महासमर्थ राक्षस जाणे असे तो तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्याते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल परी तो लाभ म्हणाल केऊता तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता पावेल मग सार्वभौमता अवंतिके माझी दक्षतो तरी त्याते योजूनि मरण रुधिरे वस्त्र आणावे भरून ग्रामद्वारे टिळा रेखून विजय भाळी रेखावा ऐसे भर्तरी बोलता त्याथे विक्रमनरूप होता तेथे ऐकताची शस्त्री हाताते कवळूनिया चालिला या परी श्रोते कल्पना घेती शिववरदे त्या दानवा प्रती काय धन लाभले क्षिती तेची कथानक सांगावे मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गींचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उमे सहद्यूत कर्मासी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात तो उमे सहित उमाकांत भावे करूनी नमियेला नमिता देखिले नीळकंठे मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजवूनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो अंबेने खेळी डाव जिंकोन शिवावरी आणियेला आणिला परी अक्षभास द्विविध भासला उभयतास तेणे करूनी प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12 ऐसा बोलण्यात फेरा उभयतासी पडियेला मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुसती तेणे शिवपक्ष धरूनी चित्ती 18 पडले म्हणतसे परी ते पोबारा खरेपणी असता क्षोभली मृडानी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी बोलतोसी ऐसे तू परी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती तरी तू जाऊन मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील ऐसे बोलता दक्षनंदिनी गंधर्व व्यापला कंपे करोनी अंगी रोमांच उठवूनी शिवचरणी लागला म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू ऐसे म्हणोनी अश्रू भरून आले उभय लोचन तेणे करूनी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता
शक्रशापे वर्तला की वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती तया पुत्राचे निहाती मुक्त होशील सुजाणा तो शस्त्रघाते राक्षस तनूते तव प्राणाते करील विभक्त येरी म्हणे लाभत्यात मज मारा वया कायसा शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा तेणे टिळक सर्व शोभता मही भोगील भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासी काय हे माहित तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा ऐसे ऐकूनी उमाकांत म्हणे द्रुमिल भर्तरी नाथ त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्रासी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले दयाचे मन मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला परिबळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला या परी आणिक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व महीवरती शक्रशापे पातला निगुती कैशा अर्थी ते वदावे कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गांधर्वादिक बैसले पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्कज्योती लावण्य कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडूनी धावती तयांचे पाठी मग कैसे आचरण योग राहटी होती कष्टी कंदर्पे ऐसी गुणज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्र ज्योती नाट्य करीती ते सभे प्रति वेधे चित्ती कंदर्प ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व पंचबाणी अतिवेधला निशिदिनी लाज सोडून तिज कारणी परमवेधता पंचबाणी देवसभेदे मदेन गणूनी एका एकी सभेद उठोनी मेनके ते स्पर्शितसे धरूनी मेनकेचा हस्त कुच हस्ताने करी व्यक्त ते पाहुनी शचीनाथ परमचित्ती क्षोभला म्हणे सभास्थानी सोडूनी लाज कवळी तरंभेते कामिक काजे तरी हा ऐसा अधमध्वज पदच्युत होवो का जयाते न कळे रागरंग हीन बुद्धी कामिक योग तरी हा पतन पावो स्वर्ग महागर्धभ होवो का ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथून पतन होता सहस्रनयन तुष्ट केला स्तुतीने म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परिक्षमा करावी जी तू दयावंत प्रज्ञा राशी सदा कळवळा हृदयी पाळीशी तरी पोटी घालून अपराधासी क्षमादान ओपावे तू माया मी लेकरू सहसा न गणी माझे अपराध लेशा
तरी तू दृष्टी समपियुषा मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन स्वस्थानाते येशील का. येशील परी कैसे कर्म मथुराधीश जो नरेंद्रोत्तम. ज्याते सत्यवर्मा नाम मही लागी मिरवतसे. तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्यराशी. तीते वरोनी कृत्रिमासी विक्रमाते दोषवावे. तो विष्णु विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महिसी. तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रम सुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख. मग भूलोकाते होवो निविन्मुख स्वर्गलोक वासी होसी तू. ऐसे बोलता सहस्रनयन गंधर्वा पावला तुष्टभान. जैसे मृत्युवेळी पीयूषपान लाभलेसे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांदुस लाभ होत. की सरिता ओघी जात वाहात सांगडी हाता लागणी. की परम दुष्काळी न मिळे अन्न भणंग रूप दावी दुरून. ते आपंगिले सुरभीने तैसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन. वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी. परी तो येताची स्पर्शिता मही होऊन गेला गर्दब देही. मग रासभ पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा. तव त्या गावी कुल्लाळ कमठ उत्तम नामे असे सुभट. तो संचरोनी कानन वाटे गर्धभाते शोधितसे. शोध शोधिता कमठ कुल्लाळ देखिले गर्धब मंडळ. त्या गर्धभात हा शापबळ गर्धब रूपी मिरवतसे. मग तेणे हापोनी गर्धब समस्त नेता झाला स्वसदनात. त्याज सवे गर्धब त्यात कुल्लाळ शाळे गेला असे. गेला परी बहुदिवस तया कुल्हाळ गृही असे. यावरी कमटतो स्वसदनास दरिद्रांत पावला. तेणे करूनि गर्धब समस्त ओपिले परा घेऊनि वित्त. परी तो गर्धब स्वसदनात रक्षोनिया ठेविला. रक्षिला परी एकटा द्वारी गर्धब मनी विचार करी. एकांती एकट्या परी कमठ कुल्लाळे ठेविला. मग रात्र पाहोनी 2 प्रहर कुल्लाळाते बोले उत्तर. की सत्यवर्माची कन्या सुंदर करून द्यावी मजकांता. ऐसे दिनोदीन पुकारिता कमठकानी होय ऐकता. मग सदना बाहेर येऊन तत्वता निज दृष्टीने विलोकी. विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रति वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना. ऐसा होऊन साशंकित पुन्हा सदना माझी जात. तो गर्धब पुन्हा पाचारूनी त्याते दारा द्यावी म्हणतसे. पुन्हा कमट येत परतोनी पाहता बोले याचे वदन. परी गर्धब बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती
कोण बोले तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती उभा राहे कमट तो कमट सन्मुख उभा असता गर्धब विचार करी चित्ता म्हणे भ्रांती फेडावी आता आपुलिया शब्दाची मग कमठा जवळी पाचारून बोलता झाला गर्धब वचन म्हणे महाराजा संशये दारुण पाहात अससी किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतोसी कानी तरी सत्यवर्म्याची मजनंदिनी करूनी देई तो भाजा ऐसे गर्धब बोलता वचन कमठ खोचे भये करून जरी हे ऐकिले पराने तरी शिक्षा होईल अमुते आहा आहारे प्रत्यक्ष गर्धब तव मिसळू पाहशी सोय राणीव मेरू मशक तेवी मानव समरंगणी मिरविशी कोठे राजा कोठे रजग कोठे तूरे मागणार भीक कोठे मेरू कोठे मशक अर्की खद्योत मिरवला ऐसा विचार कमठ करीत म्हणे बरवे नव्हे यात तरी आता त्यजूनी ग्रामाते परदेशा प्रति वसावे तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास तो शिरछेदून कसायास अर्पील जाण निर्धारे ऐसा विचार करिता चित्ती तो उदयास पावला गभस्ती मग कांतेसी सांगून गर्धबनिती पलायनास निश्चय केला पै परी ते मूढ दोघे जण जया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशूने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचा रहित हा गर्धब बोलतो मात तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून असती मूढपणे योजिले त्यांनी पलायन त्याची गर्धभी ग्रंथिका वाहोन संसार ग्रंथिका भरियेली संसार वाहोनी गर्धभावरता त्या सवे चालती उभयता सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयांची स्थिती समजोनी त्यांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करूनिया मग ते हटकिती कमठा करणे म्हणती संसार गर्धभी वाहोन किमर्थ तू पलायन करिशी सांग कमठारे ऐसे पुसता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भये व्यापक न बोले वचन काही एक मुखस्तंभ बावरियेला तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायना अर्थ पुसती परी तो न वदे दुःखाप्रती संशयात मिरवतसे मनात म्हणे कमठ कुल्लाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवानळ अंगस्पर्शील अमुचे म्हणून त्याते न बोलेची काही मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही अटक करीती कमठाते म्हणती ऐसी वस्ती टाकून कमठा तू करिशी पलायन तरी ते राया ते श्रुत करून मग बोळवू तुझ कमठा ऐसे वधूनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कमट कुल्लाळ
ग्रामातूनी जातसे. मग त्वरे पाठवूनी आपुले दूत, कमठ आणिला राजसभेत. सभास्थानी जाताच त्याते, राव स्वमुखे पुसतसे. म्हणे काय झाली दुःख मात, कोणते दुःख तुझ वसत. झाले म्हणून ग्रामाते, सांडूनिया जासी तू. ऐसी असता महारहाटी, तू कोणे अर्थे झालासी कष्टी. तरी तो अर्थ वदोनी होटी, श्रुत करी आमुते. म्हणे कमठा सत्यवर्मा, नाव मिरवत मही आम्हा. तरी सत्य चालवीन नेमा, नामा समान वर्ततसे. ऐसे बोलता राव वचन, कमठ बोले राया कारणे. हे महाराजा प्रजा पालन करणे, दक्ष तुम्हीच आहाकी. परी माते दुःख जे आहे, ते वाचेने बोलता नये. बोलो जाता प्राण जाये, देह मुक्त होईन. राव म्हणे मज कडून, जात असेल तुझा प्राण. तरी अन्याय माफ करीन, रक्षीन प्राण तुझा की. तरी या बोला कारणे, संशय मिरवीत असेल मने. तरी माझे सदैव वचन, घेई घेई कमठा तू. ऐसी बोलता राजेंद्र वाणी, कमठ तुकावी ग्रीवे लागुनी. म्हणे महाराजा ऐसी वाणी, भाष द्यावी मज आता. अवश्य म्हणोनी सत्यवर्मा, करतळ भाष देत उत्तमा. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा, वदोनी दावी मज आता. येरू म्हणे नरेशा, एकांती दावी न शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहसा, एकांता ते चालिने. कमठ आणि नरेंद्रोत्तम, एकांती बैसले शुद्ध आश्रमा. मग कमठ म्हणे राया कामा, मम क्लेशाचे अवधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती, तव उदरींची कन्या युवती. नाम जियेचे सत्यवती, महीवरती मिरवतसे. तरी काय सांगू विपर्यास, एक गर्धब मम सदनास. तो रात्री पाचारूनी आम्हास, विपरीत वाणी बोलतसे. बोलतसे कैसे रीती, की मजदारा करूनी ते सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती, भये व्याप्त मन माझे. अहो हे पशु काय बोलत, जरी राया ते होत श्रुत. मग तो माते सदना सहित, कोपानळी जाळीन. ऐशा भयाची उमजोनी वार्ता, त्रास योजिना आपुले चित्ता. म्हणोनी राया सोडो निस्वार्था, ग्रामा बाहेर जातसे. ऐसे बोलता कमठ कुल्लाळ, मग विचार करी तसे नृपाळ. चित्ती म्हणे पशु केवळ, वाचा रहित असती की. तरी तो पशु न म्हणावा सर्वथा, कोणी तरी असेल देवता. परीक्षे वीण माझिये चित्ता, पशुवेशे नटला असे. ऐसा विचार करो निचित्ती, बोलता झाला कमठा प्रती. म्हणे कमठा भयचित्ती, धरू नको या हेतू. तरी आता कुशळपणे, दाऊ आपले भावलक्षण. आणि तयाची परीक्षा करून, सत्यवती ओपावी. तरी तू आता सेवोनी सदन, स्वस्थ करी आपुले मन. गर्धब करिता तू ते भाषण, उत्तर युक्ती तू ऐक.
तू ते बोलता गर्धब मात, तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित, की हा प्रकार रायाने श्रुत केला असे महाराजा. केले परी राज उत्तर, आले आहे तव बोलावर, तरी धातु ताम्राचे मिथुळा नगर, करूनी द्यावे सर्वस्वे. पूर्ण झालिया ताम्रवती, मग आपुल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगूनी तया प्रती, तुष्ट करी चित्ताते. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे, सांगोनी दिला उत्तर नेम. तुष्ट करोनी मनोधर्म, बोळविला कमठतो. मग तुष्ट होवोनी कमठ चित्ती, जाता झाला सदना प्रती. तो अस्ताचळा पावोनी गभस्ती, मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर, तव गर्धब बोले उत्तर. हे कमठा तू नरेश्वर, सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशुयुक्ती, कमठ उत्तर दे तया प्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती, श्रुत केले आहे मी. केल्यावरी प्रत्युत्तर, राये दिधले अनिवार. की ताम्रधातूचे मिथुळा नगर, करूनी द्यावे आमुते. ग्राम झालिया ताम्रसदनी, अर्पीन त्याते नंदिनी. ऐसिया बोल प्रकरणी, बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळा, असेल काही दावा कळा. तुष्ट करोनी नरेंद्र पाळा, सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देवोन, ग्रहण करावे कन्या रत्न. जैसे दानवासुरा देवोन, पियूष घेतले देवांनी. किंवा कष्टाते कचे ओपूनी, हरोनी गेला संजीवनी. देवी रायाते तुष्ट करोनी, सत्यवती हरिका. तरी काच देवोनी 5 घेणे, हे तो बुद्धिमंत लक्षण. असेल काही या प्रमाण, करूनी दावी महाराजा. ऐशी कमठ बोलता उक्ती, हास्य करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती, नव्हे कमठा या प्रकरणी. अरे हेमतगटी रत्न कोंदणी, जरी तो आराधिता वाणी. तरी करोनी देतो येची क्षणी, अमरनगरी समानकी. की सबळ शक्राची संपत्ती, आणूनी देतो तया प्रती. तेथे मागणे ताम्रवती, अदैवपणी हे काय. अरे सकळ काननाभी सुरभी रत्न, कल्पतरू आदी 14 करूनी. तै ताम्रवती मागणे वाणी, अदैव वाणी हे काय. की सुरभी अब्धिरत्न, मागता देतो आणून. तेथे ताम्रवती नगर पूर्ण, अदैव वाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण, निधी चिंतामणी देतो करून. तै ताम्रवती नगर मागोन, अदैवपणे हे काय. तरी आता असो कैसे, जैसे त्याचे संचित असे. तैसी बुद्धी होय प्रकाश, प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमठा अतिनिगुती, जाऊनी सांगावे राया प्रती. की मिथुळा ग्राम ताम्रवती, ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणोनी कुल्लाळ, जाऊनी वंदिला मिथुळा पाळ. म्हणे महाराजा भूपा कुशळ, बोलिला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करोनी सत्यवती, कृपे ओपिजे माझे हाती.
आज रात्री ताम्रवती निजदृष्टी पाहशील. ऐसे पशुचे वाग्वचन कमठमुखे राव ऐकून, अवश्य कुल्हाळाते म्हणून सदनाते पाठवी. कुल्हाळ येताची स्वधामा म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तम. राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायाने. केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा. कवन कामिक काम तुम्हा वेधलासे महाराजा. येरू म्हणे विराट स्वरूप तनया. मुख्य माझी तो ब्रह्मकाया. काम उदेला गुरुराया मिथुळा कीजे ताम्रवती. विश्वकर्मा तुझे नाम तरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म. कर्म ओपूनी जगद्रुम सुपंथ पंथा लाविले. तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणोनी विश्वकर्मा नाम शोभत. आहेस म्हणोनी त्या अर्थे पाचारिले तू ते मी. तरी जगद्गुरु तू कर्म पाड. निवारी तू माझे इतुके साकडे. ताम्रवती मिथुळा कोट करुनी द्यावी महाराजा. ऐसी ऐकता गंधर्ववाणी मागिले प्रहरींची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधामी कृपा करोनी हासतसे. कृपादृष्टी अविट करिता ताम्रधातू ग्राम समस्त. व्याप्त धामे सर्वता ताम्रवर्णी लखलखित. राजा अंत्यजादी सवे सकळ कोणी न उरला धामी दुर्बळ. ताम्रवटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरवले. ऐसे करोनी विश्वकर्मा अदृश्य गेला अपुले धामा. येरी कडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजन. तो ताम्रधातू अंगणा सहित धामे विराजले सुशोभित. ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी. म्हणती हे काय अपूर्व झाले न घडे तेची घडून आले. परी राये पाहताची जाणवले पूर्ण परीक्षा चित्ताते. मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा. परी लौकिक अति जगदुर्गमा हेळणेत पावेन मी. तरी हे जगदुर्गम नोहे भले द्विमुख सावज होऊन बैसले. पैशून्याची देखुनी पावले दंशावया धावती. तरी आता गुप्तगुप्ते कन्या ओपुनी कुल्हाळाते. स्वग्रामधामा कारणे विभक्त दूरदेशी वसवावे. ऐसा विचार योजूनि चित्ती मग पाचारूनि कमठा प्रती. लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयाने. म्हणे महाराजा ऐक कन्या गर्दभा ओपिता देख. लोकनिंदा पतन शब्द चारवाक प्रविष्ट होईल भवनी की. तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊनी जावी सदना प्रती. परी या गावी न करूनी वस्ती दूरदेशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्हाळ कमठ. मग सदनी येऊनी संसार थाट वस्त्री ग्रंथिका वाहिली. अर्क झाला अस्तमानी पुन्हा प्रवेशे राजसदनी. म्हणे राया ग्रंथिका बांधूनी सिद्ध आहे जावया. राव पाचारूनी कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती. तू ते अर्पिली देवा प्रती स्वीकारावे तयाते. म्हणशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशे.
क्षण न लोटता केले असे, तस्मात देव निश्चयेतो, तरी तू त्या स्वीकारून, ओळखी आणिजे कोणाचा कोण, मी तोची परीक्षिला निश्चये करून, देवता रूपी गर्धवतो, करिसी सहसा अनुमान, तरी काया वाचा मने करून, शुची होऊन उत्तीर्ण, उभय कुळा हेची करी, जरी गर्धव म्हणूनी अपमानिसी, तरी डाग लागेल मम कुळासी, आणि तो कोपला विपर्यासी, पतन शापा ओपिलकी, तरी ऐसे करी नंदनी, युक्ती प्रयुक्ती तया लागुनी, गर्धव देहाचा त्याग करूनी, स्वस्वरूपी मिरविका, तेणे करूनी उभय कुळपक्षी, उद्धारार्थ मिरवेल दक्षी, तरी आता शुद्धकांक्षी, कमठ सदना सेविका, ऐसे बोलता ती ते सदनी, अवश्य म्हणून शुभाननी, मग कुल्हाळ गृही जात घेऊनी, निशी माझी संचरली, संचरली घरी म्हणता, बोटा लावून दावी भरता, सत्यवती ऐसे बोलता, राव पुसे कमठाते, राव पुसे कमठासही, दाविताची राव लागे पायी, म्हणे महाराजा हे जावई, पाळण करी कन्येचे, ऐसे बोलता तया पर, गर्धभ बोलता झाला उत्तर, राया तव भाग्य असे थोर, मी जावई तुझ असे, पाहे माझी कळा गर्धभ देही, लोक याते म्हणतील काही, परी हे असो निंदा प्रवाही, परी धन्य भाग्य तुझे की, राया तरी ऐकमात, शक्र शापे गर्धभ देहाते, मी विचरतो कृत्रिम मते, ना तरी सुरोचन गंधर्व मी, मग मूळापासून समूळ कथा, सांगून तोषविले नृपनाथा, ऐशी नृपे ऐकूनी वार्ता, तुष्ट चित्ती मिरवला, मग देऊनी लावण्य राशी, राव गेला स्वसदनासी, भरता देऊनी सत्यवतीसी, कुल्लाळाते प्रार्थोनिया, राव जादा स्वसदनी, कमठ सत्यवतीसी घेऊनी, अवंतिकेचा मार्ग धरूनी, गमन करी रात्री तो, असो आता पुढिले अध्यायी, सत्यवती करील काई, तेची कथा परिसावी, अवधान देऊनिया, धुंडी सुत नरहरिवंशी, मालू नटला संत सेवेसी, सेवा प्रसाद तया पाशी, रात्रंदिन मागतसे, इति श्री भक्ति कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमया गार, सदा परिसोत भाविक चतुर, पंचविंशति अध्याय गोडः, श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। नवनाथ भक्तिसार पंचविंशतितमाध्याय समाप्त।